हरे कृष्णा. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. एकादशी करण्यामागे जितकं आध्यात्मिक कारण आहे तितकंच त्याच्यामागे सायंटिफिक कारण सुद्धा आहे. हे आपण या अगोदरच्या आपल्या व्हिडिओमध्ये ऐकलंच आहे. मला खूप जणांचे कमेंट्स आले की एकादशी करणं, उपवास करणं आम्हाला शक्य होत नाहीये, पण त्याचं महत्त्व ऐकून करण्याची खूप इच्छा आहे. पण ते कसं करायचं अशीच शंका भीमाला पडली होती. पांडुपुत्र भीम. तर पांडुपुत्र जे होते सगळेजण एकादशी करायचे, पण भीमाला उपाशी राहता यायचं नाही म्हणून त्याच्याकडून एकादशी व्हायची नाही. पण त्याला खूप वाईट वाटायचं की अरे आपल्याकडून भगवंताची सेवा होत नाहीये, आपल्याकडून एकादशी होत नाहीये. तर एकदा होतं काय, तो वेद व्यास मुनी त्यांच्याकडे तो त्यांची ही शंका घेऊन जातो. त्यांना सांगतो की माझी खूप इच्छा आहे की मला एकादशी करायची आहे, पण मला उपाशी राहता येत नाही, त्याच्यामुळे मी करू शकत नाहीये, तर मला याच्यावर प्लीज काहीतरी उपाय सांगा. तेव्हा वेदव्यास म्हणतात की 24 एकादशींचं फळ देणारी अशी एक एकादशी वर्षातून एकदा येते, ज्येष्ठ शुक्ल पक्षामध्ये येणारी ही एकादशी, त्याचं नाव आहे निर्जला एकादशी. तर ही एकादशी केल्याने 24 एकादशींचं फळ मिळतं. तर ही एकादशी असते निर्जला, म्हणजे जसं बाकीच्या एकादशींना आपण अन्नाचा त्याग करतो तसं या निर्जला एकादशीला आपण निर्जला पाण्याचाही त्याग करतो. म्हणजे त्या दिवशी आपण पाणीही घेत नाही आणि आपण अन्नही घेत नाही. ही एकादशी जो व्यक्ती, जो भक्त मनोभावे करतो, भगवंतांच्या स्मरणात करतो, त्या व्यक्तीला वर्षभरात येणारा 24 एकादशींचं फळ प्राप्त होतं. हे ऐकून भीमाने ती एकादशी करायला सुरुवात केली. म्हणून या निर्जला एकादशीला भीमसेन एकादशी किंवा पांडव एकादशी असं सुद्धा म्हणतात. ही एकादशी 18 जून 2024ला येते. या वर्षातली 18 जूनला ही एकादशी आहे. तर प्रश्न पडला असेल की निर्जला कसं करायचं, म्हणजे पाणीही ग्रहण करायचं नाही. तर मी माझा अनुभव शेअर करू इच्छिते इथे की जेव्हा मी एकदा ठरवलं की बाबा मला निर्जला एकादशी करायची आहे, तेव्हा मला सुद्धा हा प्रश्न पडला होता. पण अशाच एका भक्ताने मला हा उपाय सांगितला होता की निर्जला एकादशी जर आपल्याला पूर्णपणे पार पाडायची असेल, पूर्ण मनोभावे करायची असेल की मनामध्ये सारखे ते अन्न पाण्याचे विचार नाहीयेत आणि अगदी छान ती एकादशी होते, तर त्याच्यावर एकमेव उपाय म्हणजे एकच की त्या दिवशी आपण भगवंतांचं चिरंतन नामस्मरण करत राहायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या शब्दांमध्ये इतकी जास्त पावर आहे की जेव्हा तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या शब्दांवर असतं, भगवंतांच्या नावावर असतं, तेव्हा ट्रस्ट मी जाणवत सुद्धा नाही की बाबा मी निर्जला एकादशी करते, मी सकाळपासून पाणी सुद्धा प्यायली नाहीये. एकादशीच्या दिवशी येत्या 18 जूनला तुम्ही हे नक्की करून बघा की सकाळी अगदी झोपेतून उठल्यापासून भगवंतांचं नामस्मरण करत राहा. तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही की तुम्ही त्या दिवशी अगदी पाणी सुद्धा प्यायला नाही आहात आणि एकादशी खूप छानपणे पार होईल. अगदी 24 एकादशींचं फळ देणारी अशी ही निर्जला एकादशी येत्या 18 जूनला आहे. नक्की करा, कारण ही एकादशीचं असं व्रत आहे ना की जे आपल्याला भगवंतांच्या अजून जवळ घेऊन जातं आणि आपली आध्यात्मिक प्रगती ही खूप छान होते. त्याच्यामुळे येत्या 18 जूनला येणारी निर्जला एकादशी नक्की करा, ती निर्जला करा. हो, पण एक महत्वाचं, अगदीच खूप त्रास होत असेल तर भगवंत कधीच म्हणत नाही की शरीराला त्रास देऊन तुम्ही माझी भक्ती करा. तर नक्कीच अपवादात्मक सिच्युएशनमध्ये तुम्हाला पाणी प्यायची गरज पडली तर तुम्ही निर्णय घेऊच शकता, पण प्रयत्न नक्कीच करावा असं माझं मत आहे आणि त्याच्यासाठीचं सिक्रेट सुद्धा मी शेअर केलेलं आहे. हे नक्की करून बघा आणि निर्जला एकादशीचा तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये शेअर करा. हरे कृष्णा.